शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के आणि कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ 6 ऑक्टोबर रोजी संपलाय। कुलपती कार्यालयानं कुलगुरू शोध प्रक्रियेची सुरुवात मागील 6 महिन्यांपूर्वी केली होती। यानंतर समिती स्थापन होऊन कुलगुरू पदासाठी अर्ज मागवण्यासाठी जाहिरात देणं अपेक्षित होतं। मात्र सध्या तरी अशी कोणतीच प्रक्रिया सुरू असल्याचं दिसत नाही। नव्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी अजून काही कालावधी लोटण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रभारी कुलगुरूंची नेमणूक होणं गरजेचं असताना त्यासाठी हालचाली होताना दिसत नाहीत। सध्या शिवाजी विद्यापीठाचं कामकाज सुरू आहे। या दरम्यान जर एखादी मोठी घटना घडली किंवा निर्णय घेण्याची वेळ आली तर सर्व प्रशासकीय अधिकारी एकमेकांकडे बोट करून मोकळे होतील। दुसरीकडे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील 283 महाविद्यालयं आणि त्यामध्ये शिकणाऱ्या 1,85,000 विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा सुद्धा प्रश्न आहे। त्यामुळे विद्यार्थी संघटना सुद्धा या संदर्भात आवाज उठवू लागल्यात। शाहू सेनेच्या वतीनं प्रभारी कुलगुरूंची तात्काळ नियुक्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आलाय। महामहिम राज्यपाल महोदयांना विनंती आहे की तात्काळ त्यांनी यावर कार्यवाही करावी, कुलगुरू पदाचा प्रभार द्यावा। कारण नियोजन शून्य असं हे प्रशासन इथलं काम करते। काल मुलांवर मधमाशांचा हल्ला झाला तर त्यावेळेला फायर एक्सटिंग्विशर मुलांच्या अंगावर मारण्याचा प्रकार सुद्धा विद्यापीठात झाला। अशा वेळेला 283 कॉलेजेस आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जबाबदारी असणारं प्रशासकीय आणि विद्यापीठाचं प्रमुख पद असणारं कुलगुरू पद जर रिक्त असेल तर विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे बघणार कोण हा खरा प्रश्न आहे। त्यामुळे आम्ही महामहिम राज्यपाल महोदयांकडे विनंती केलेली आहे की त्यांनी तात्काळ आजच्या दिवसामध्ये कुलगुरू पदाचा प्रभार द्यावा, अन्यथा या प्रश्नावर आम्हाला विद्यापीठासमोर धरणं आंदोलन उद्या करावं लागणार आहे। शिवाजी विद्यापीठाच्या आजवरच्या इतिहासात एकतर वेळेत कुलगुरू नेमले गेले आहेत किंवा प्रभारी कुलगुरूंची तरी वेळेवर नेमणूक करण्यात आली आहे। पण यंदा मागील 63 वर्षांची परंपरा खंडित झाली आहे। सध्या प्रभारी कुलगुरू पदासाठी डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू, डॉक्टर RK कामत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवार यांच्या नावांची चर्चा आहे। मूल्यांकन प्रक्रियेची माहिती असणाऱ्या कुलगुरूंकडे प्रभारी कुलगुरूंची सूत्र सोपवली जातील अशी शक्यता वर्तवली जाते आहे।